एक म्हणजे मी पालक इथं पालक म्हणून उपस्थित असलो तरी मी एक शिक्षक आहे जिल्हा परिषदेचा. त्यामुळे शिक्षणामध्ये जे जे बदल होत आहेत त्याच्याशी आम्ही जवळून परिचित आहोत. या ठिकाणी जे पालक वर्ग बसलेला आहे जास्तीत जास्त संख्येने लक्षात येत आहे की आपण सर्व बहुजन वर्गीय पालक आहोत, शेतकरी पालक आहोत. आणि आता आजकाल कॉन्व्हेंट या विषयाचं फॅड फार वाढलेलं आहे आणि त्याला जबाबदार नुसतं ते कॉन्व्हेंट चालवणारेच नाही तर आपल्या मधली स्पर्धा देखील आवश्यक आहे. शेजाऱ्याचं पोरग जाते काय, शेजाऱ्याची पोरगी जाते काय, मागणी काय कमी आहे ना. ते तर जास्त छान मारते माई शेजारी तिथं पोरगी कॉन्व्हेंट मध्ये आहे, पोरग कॉन्व्हेंट मध्ये आहे, मी कमी आहे बघितल्या काहीतरी जीवाचा आकार कर्ज काढी तरी लेकरू कॉन्व्हेंट मध्ये जाते आहे ना. तर ही कॉम्पिटिशन वाढलेली आहे. सध्याची परिस्थिती काय झालेली आहे, मागणी आणि पुरवठा अशी तफावत झालेली आहे. विद्यार्थ्यांची मागणी जास्त आहे, म्हणजे त्या मानाला पुरवठा कमी आहे. आणि मागणी जास्त म्हणजे कॉलेजेस वाढलेले आहेत, शाळा वाढलेल्या आहेत. काही शाळांची परिस्थिती अशी आहे की ते शिक्षक दर भटकतात विद्यार्थी जमा करण्यासाठी. माहिती आहे तुम्हाला, तुमच्यापर्यंत काय नसतील काही काय पाहिजे तर विद्यार्थी पाहिजे. सगळा खर्च करायला तयार आम्ही तुमच्या विद्यार्थ्याला, तुम्हाला कपडे देतो, तिथे जाण्याची व्यवस्था करतो, सगळं काही जे काही सुविधा तुम्हाला आपल्याकडे देतो फक्त पोराला लेकराला सगळ्या. आणि कशासाठी याची नोकरी वाचवण्यासाठी. शाळा ही शिक्षकांची नोकरी वाचवण्यासाठी आहे ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे. मोठी वेळ का आलेली आहे, कारण काय शाळांची संख्या वाढली. मग अशा याच्यात शाळांची कॉम्पिटिशन तयार होते आणि शाळांमध्ये त्या शाळेची गुणवत्ता महत्वाची पाहायला जाते. विद्यार्थी आणि शिक्षक आणि पालक ते पाहतात ही गुणवत्ता कुठे आहे, आपल्या मुलांना आपली मुलगी कुठं तयार होईल त्याचा विचार केला जातो. आणि खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्या पालकांसाठी, तुम्ही मी आपण सगळे, की आपले मुलं एका अशा आदर्श संस्थेमध्ये सध्या विद्यार्थी म्हणून शिकतात. बाकी शाळांची परिस्थिती पहा अकोटमध्ये, त्या ठिकाणच्या बहुतेक शाळांचे शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी भटकत असतात. परंतु ही एकमेव शाळा अशी आहे की या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागते आणि ती वेटिंग लिस्ट 100 जागा असतील तर 100च्या तिप्पट वेटिंग लिस्ट असते. 5व्या वर्गात जर यांना 150 विद्यार्थी घ्यायचे असतील तर या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थ्यांचे अर्ज येऊन पडतात आणि त्यापैकी निवड होते. या संदर्भात मीही बरेचदा रावणकर सरांशी फोन करत असतो की सर 6व्या वर्गाचा विद्यार्थी आहे साठी तर तुम्ही ऍडमिशन देऊ शकता काय. सर स्पष्ट नकार ते नाही जमत हो तसं द्यावं. वर्ग आधीच पॅक आहे, फुल आहे. एका वर्गात 70, 80 विद्यार्थी बसलेले आहेत आणि अशा परिस्थितीत ऍडमिशन कशी द्यायची. ही परिस्थिती आहे या संस्थेची आहे. ह्या संस्थेचा ओढा खूप वाढलेला आहे. याला कारणीभूत काय तर इथला स्टाफ, इथला मॅनेजमेंट, ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि त्यांना विद्यार्थ्यांविषयी आवड आहे. आणि दुसरा खर्च तर काहीच नाही आहे आपल्या पालकांना इथं विद्यार्थ्यांना दाखल करण्यात. आपण विद्यार्थ्यांची फी भरतो काय, नाही. शिक्षकांचा पगार देतो काय, शाळेच्या खिचडीची सोय लावतो काय, बिल्डिंग फंड देतो काय, काय दिलं आपण यांना, आपलं संस्थान दिलं. हे घ्या शिकवा, 6 घंटे तुम्ही सांभाळा, तिकडून आल्यानंतर 2-4 घंटे ट्युशन. म्हणजे काही पालकांची परिस्थिती अशी आहे, आमच्या घरचा एक धंदा मी तो बंद केला, आमच्या घरच्या मॅडम ट्युशन घ्यायच्या मुलांची आणि दुसऱ्या वर्गापासून 8व्या 2 वर्षाचं लेकरू मला तो एका बोलता येत 2 वर्षाचं लेकरू ज्याला बोलता येत नाही, बाबा काका म्हणता येत नाही, ट्युशन पाच येऊ सगळं पुढच्या पाठीवर बॅग घेऊन चाललं ते ट्युशन शाळेतून तर आलंच घ्यायला म्हणून ट्युशन. मग काही 4-5व्या वर्गाची मुलगी असते का ग बाई ट्युशनला आली, तुझी आई काय करू राहिली. आता पालक आपल्या जवळपासचेच ते विद्यार्थी असतात ना, त्याच्यामुळे त्याचा पालक, त्याची आई, त्याचे वडील काय शिकलेले आहेत आपल्याला माहीत असते. आईचं शिक्षण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट,
लेकराला विचारलं का तर तू इकडे आली ट्युशनले कारण तुझी आई काय करताय आई झोपलेली आहे ना बाबा काय करू राहिले बाबा मोबाईल करून राहिले बाबाही सुशिक्षित आहे आई सुशिक्षित आहे शिकलेले आहेत आणि त्यांचे पालक त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते ट्युशनले आहेत आणि आई वडील घरी आराम करू राहिले मोबाईल पाहून राहिले आता जर एवढं मोठं शिक्षण आपण घेतलं तर थोडाफार विद्यार्थ्याचा अभ्यास आपण घेऊ शकत नाही का नाही आमच्या नाही दुसऱ्या वर्गात दुसऱ्या 2 वर्षाचं 3 वर्षाचं लेकरू तुमच्या म्हटलं नाही ऐकत नाही कुठे गोष्ट खरं कारण हे असते की असा आळस आपल्या कारणीभूत 200 रुपयात तर मागते त्या लेकराच्या ट्युशनचा महिना नाही 200 रुपयात 60 घंटे बंदराला आमची समोरची पैसे शिकवणार 2 घंटे शिकवते ना महिन्याचे 60 घंटे देते ते 200